नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. मित्रांनो, विषय छगन भुजबळ साहेबांचा. छगन भुजबळ साहेबांनी भारतीय जनता पार्टीला मदत केल्याबद्दल भाजपकडून एक त्यांना मोठी भेट दिली होती. ती म्हणजे त्यांच्यावरती आरोप केलेले जे होते महाराष्ट्र सदन प्रकरणी, म्हणजे 850 कोटीच्या महाराष्ट्र सदन प्रकरणी त्यांनी जे प्रचंड मोठा गैरव्यवहार केलाय असा जो अँटी करप्शन मध्ये आरोप झाला होता, अंजली दमानिया यांनी केला होता, त्या प्रकरणी ईडीने जी केस घेतली होती ती ईडीने माघार घेतली होती. तर या प्रकरणी सत्र न्यायालयानं त्यांना छगन भुजबळ आणि कुटुंबाची निर्दोष मुक्तता केली होती. तर याच प्रकरणामध्ये हायकोर्टात अंजलीताई दमानिया यांनी केस दाखल केली आणि न्यायमूर्ती SM मोडक यांच्या समोर ही केस झाली. याची प्रथम सुनावणी झाली. त्यावेळेला त्या सुनावणीमध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ या चौघांनाही 4 आठवड्याच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत. मित्रांनो, भुजबळ साहेब एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. त्यांचे हावभाव, नाट्यकला आणि राजकारणातही त्यांचे सगळे असणारे जे त्यांच्यावरती असणारे आरोप, हा सगळे घेऊन ते सातत्यानं चालताना आम्ही कित्येक वर्ष बघतोय, अगदी 85 पासून बघतोय. म्हणजे इतका प्रदीर्घ काळ राजकारणात असणाऱ्या भुजबळ साहेबांनी अनेक म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत विकासाचे टप्पे पार केलेत असं म्हणायचं नाही. म्हणजे म्हणता येईल उपमुख्यमंत्र्यापर्यंत त्यांनी मजल मारली. एक साधा भाजी विकणारा माणूस ते उपमुख्यमंत्री पद, हे करत असताना त्यांनी अनेक प्रकारे गैरमार्गाने प्रचंड मोठी संपत्ती जमा केली अशी खरी तक्रार केली ती किरीट सोमय्या साहेबांनी. त्याचबरोबर अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा अँटी करप्शन ब्युरो मध्ये 850 कोटीच्या महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी भुजबळ साहेबांनी प्रचंड मोठा अपहार केलाय अशा पद्धतीची तक्रार ACB कडे केली. या तक्रारीला अनुसरून 14 मार्च 2016 रोजी भुजबळ साहेबांना अटक करण्यात आली. 2 वर्ष जेलमध्ये होते. पण अँटी करप्शन ब्युरो विशेष न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलं. मूळ याचिका केलेली जी होती ती अंजलीताई दमानिया आम आदमी पक्षाच्या तत्कालीन मला वाटतं राज्य प्रमुख होत्या आणि त्यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांना हे पटलं नाही. कोर्टाने याचिका त्यांच्यावरची माघार घेतली. ईडीनं कोर्टात असं सांगितलं की आम्ही याचिकाच काय केली हेच आम्हाला आठवत नाही. अजब गजब, एकदम विचित्र. असा जगाच्या इतिहासात कुठल्याही न्यायालयासमोर अशा पद्धतीची मांडणी केली नसेल अशी मांडणी ईडीनं, एन्फोर्समेंट डायरेक्टरनं अशी हे केली की आम्हाला त्यांच्यावर केलेल्या केसेसची कागदपत्र सापडत नाहीत आणि आम्ही त्यांच्यावरती काय केस दाखल केल्या हेच आम्हाला आठवत नाही. न्यायालयाला धक्का बसला. न्यायालयानं सांगितलं ठीक आहे, काही दिवसाची वेळ दिली आणि शोधून काढा म्हणून सांगितलं. त्यावेळेला त्यांनी थेटपणे त्यांच्यावरची केस माघार घेतली. खरं तर भारतीय जनता पार्टी मला त्यांनी दिलेलं जे योगदान होतं, त्यांनी मदत जी केली होती की NCP सोडून ते भाजपमध्ये आलेले होते, भाजपचा एक घटक पक्षामध्ये ते आले होते, त्या बदल्यात त्यांना दिलेलं एक मोठं गिफ्ट आहे असं म्हणावं लागेल. पण हे झालं तरीही त्यावेळचे एक सह आरोपी होते दीपक देशपांडे, आमदार कायंदे यांच्या केसेस हायकोर्टामध्ये त्यांनी घातल्या की भुजबळ हे दोषीच आहेत. अँटी करप्शन ब्युरोमध्ये मूळ याचिका जी अंजलीताई दमानिया यांनी केलेली होती ती याचिका त्यांनी काढली आणि हायकोर्टात पुन्हा सांगितलं की नाही, हे दोषी आहेत आणि यांना अशा पद्धतीनं सोडता येणार नाही. त्यांनी प्रचंड मोठा घोटाळा केलाय. अंजलीताई दमानियांचा
हा जो काही हे होता तो म्हणजे ऑरा होता, याच्यामध्ये त्यांना ईडीनं केस माघार घेतलेलाचा धक्का बसला होता. इतका प्रचंड मोठा गैरव्यवहार असताना असं कसं काय ते घेऊ शकते ईडी, हा त्यांचा दावा होता. आणि या दावा हायकोर्टामध्ये आता चालू आहे. त्याची सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये SM मोडक न्यायाधीश यांनी असं या तिघांनाही, भुजबळ कुटुंबातल्या छगन भुजबळ, समीर आणि पंकज या तिघांनाही नोटिसा बजावल्या आणि 4 आठवड्याच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी 15 एप्रिलला ठेवली. मित्रांनो, भुजबळ साहेब म्हटलं की आपल्याला सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली आता सध्या आठवत असेल तर ती म्हणजे मराठा आंदोलन. मराठा आंदोलकांच्यावर प्रचंड मोठी गरळ ओकणारा माणूस, ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावणारा माणूस, मराठेच नाही तर आपल्या शासनावरती बेफाम आणि बेमालूमपणे आरोप करणारा माणूस, म्हणजे जे प्रमाणपत्र मराठा आंदोलकांना कुणबीची मिळायला लागली ती सगळी बोगस देत आहेत अशा पद्धतीचा बेधडक आरोप करणारा हा माणूस म्हणून आपल्याला डोळ्यासमोर सातत्यानं येतो. सगळा मराठा त्यांच्यावरती, बहुतांशी मराठा समाज त्यांच्यावरती नाराज आहे. म्हणजे त्यांनी केलेल्या आरोपामुळं की मराठा आंदोलन हे काही क्षण माघार आलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळं भुजबळ साहेबांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी हे मराठा आंदोलक जाणीवपूर्वक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आता नाशिक मधून कदाचित त्यांना तिकीट मिळेल, म्हणजे नाशिकची जागा ही जरी शिवसेना पक्षाची जरी असली तर त्या ठिकाणी लढण्यासाठी कदाचित भुजबळ साहेबांना देतील अशी परिस्थिती आहे शिवसेनेच्या, आणि भारतीय जनता पार्टीनं तशी तयारी केलेली आहे असं एकंदरीत समजतं. तर त्यावेळेला सगळे मराठे तुटून पडतील हे मी निश्चित सांगतो. त्यांनी थोडा संयम बाळगावा. काही मराठ्यांनी आताच त्याच्यावरती टिप्पणी करण्यास सुरू केलेले आहे, त्यांना देऊ नये. देऊ देत ना, आपल्याला काय बाळगा, उद्या त्यांना तिकीट दिल्यानंतर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं ठरवा, पण गडबड करू नका. तुम्ही जर गडबड करून त्यांना तिकीट न देण्याविषयी जर आताच जर का ओरड सुरू केली तर भारतीय जनता पार्टीनं त्यांना जे ठरवलेलं आहे तिकीट द्यायचं ते देणार नाहीत ना. आणि मग तुम्हाला तुमचे हात, आणि तुम्ही एकदा तुमच्या विरोधात जे गरळ ओकून आपल्या मराठा समाजाला खराब करण्याचा आणि ओबीसी आणि आपल्यामध्ये भांडण लावण्याचं केलेलं जे प्रयत्न आहेत, या प्रयत्नाला उत्तर तुम्ही कुठून देणार आहात? एक संधी होती तुम्हाला, आणि संधी आहे, अजूनही गेले अशातला प्रकार नाही. पण कदाचित नाशिक मधून छगन भुजबळ साहेबांना एनसीपीच्या तिकिटावर, म्हणजे अजितदादा गटाच्या तिकिटावर त्यांना खासदारकीचं तिकीट मिळेल अशी परिस्थिती आहे. खरं तर विद्यमान आमदार तिथं हेमंत गोडसे हे शिवसेनेचे आहे, पण भुजबळ साहेबांना तिकीट मिळेल. का मिळेल तर भारतीय जनता पार्टीचं तेवढं त्यांनी सेवा केलेली आहे असं त्या भाजपला वाटतंय. त्यांच्या समोर एकनाथ शिंदे साहेब काहीही बोलू शकत नाहीत. सगळ्यांना माहिती आहे जर भुजबळ साहेबांना तिकीट दिलं तर मराठा समाज हा तुटून पडेल, आणि जे आपल्यावरती त्या भुजबळ साहेबांनी जे आरोप केलेले आहेत त्याचं उट्ट काढायची ही संधी मिळेल मतदानाच्या माध्यमातून असं सगळ्यांना वाटतंय. तसं भुजबळ साहेब अनेक वर्षे राजकारणात आहेत. या अनेक वर्षाच्या राजकारणात त्यांनी प्रचंड कमावलंय असा आरोप थेटपणे किरीट सोमय्या साहेब माजी खासदार यांनी केला होता, आणि त्याच्याच वरती ही ईडीची कारवाई झालेली होती. भुजबळ साहेब हे एक जसे अग्रेसर किंवा एकदम असे अंगावर येणारे धाडसी प्रचंड मोठे असे जसे हे म्हणून प्रसिद्ध आहेत, राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत, तसेच ते भ्रष्टाचारी म्हणून सुद्धा या सोमय्या साहेबांनी केलेल्या आरोपामुळे प्रसिद्ध झाले. मला असं वाटतं आत्ताच्या न्यायालयानं खरं तर ईडीनं त्यांच्यावरच्या केसेस माघार घ्यायला नको होत्या. भारतीय जनता पार्टीनं त्यांना ही एवढी सूट दिली की त्यामुळं भुजबळ साहेब हे खुश झाले.
पण भुजबळ साहेबांना खुश करण्यापेक्षा भुजबळ साहेबांच्या सारख्या एखाद्या माणसावरती कारवाई करून सगळ्यांना जर काही चांगला, आम्ही भ्रष्टाचारांच्या विरोधात आहोत आणि गैरव्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात, अशा पद्धतीचं एक उदाहरण तुम्ही जर केलं असतं तर भ्रष्टाचारांना पायबंद बसला असता असं सगळ्यांचं मत आहे. पण भाजपनं ते न करता हे जे सगळे म्हणजे गैरमार्गाने संपत्ती मिळवतात त्यांच्यावरती आरोप करणं आणि ते आरोप झाले की त्या माणसांना भाजपवासी करून घेणं, इतकाच त्यांना त्याच्यातला इंटरेस्ट दिसतो. खरं म्हटलं तर म्हणजे न खाऊंगा न खाणे दूंगा या उक्तीला जर जागायचं असतं तर भुजबळ साहेबांच्यावरती जसा तुम्ही आरोप केला होता, जसं तुम्ही त्याला 2 वर्ष त्यांना आत कोर्टात ठेवलं होतं, तसं त्यांच्यावरच्या केसेस या चालल्याच पाहिजे होत्या, माघार घ्यायला नको पाहिजे होतं. एनीहाऊ आता त्यांच्यावरची केस हायकोर्टानं घातलेलीच, हायकोर्टामध्ये आहे, अंजलीताई दमानिया त्यांच्या विरोधात आहेत. या केसचा निकाल आता वाटतं म्हणजे सगळ्या समाजाला अपेक्षित आहे अशा पद्धतीने लागेल. धन्यवाद. मी आपल्याला विनंती करतो की माझा हा जो माझी ही जी पोस्ट आहे ही आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.